भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि अजून 2 उकळी काढणार आहोत भाजीच्या. भाजी पण अशी एकसंध मस्त झालेली आहे स्मॅश करून छान. एकीकडे छान बटर लावून. आता मी काही पाव कापत बसते नाही आहे कारण वेळ झालेल्यामुळे असेच भाजून घेतले छान असे बटर लावून. एकीकडे लगेच मुलांना पण दिले. आई आणि बाबाला सांग मी जेवते इकडे. तर आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांग. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तर अशी आहे आपली पावभाजी. चला तर मग सुरुवात करूया. कशी झाली मी नक्की सांगते. प्रथम आपण मोठे 3 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत मोठे बारीक करून, अतिशय बारीक. आणि कांदा पात आहे तुम्ही कसा ग्राइंड केला आहे मी थोडासा. हे 4 मध्यम आकाराचे 4 कांदे आहेत. तर चला तर मग पावभाजीला आपण सुरुवात करूया. अगदी झटपट आणि सोपी पद्धत मी सांगणार आहे. 2 वेळा मी पूर्वी करायची पण आता मी नवीन पद्धत सांगणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण झटपट सुरुवात करूया. सर्वप्रथम व्हिडिओला जरी आपण भाजी कुकरमध्ये टाकणार असो तरी पण आपण 1 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये सर्वप्रथम कांदा टाकूया. कांदा छान सोनेरी रंगावर परतेपर्यंत आपण छान असा रंग उतरेपर्यंत परतून घेणार आहोत. त्यानंतर टाकणार आहोत टोमॅटो. तुम्ही पाहू शकता सर्व प्रोसेस. याला थोडंसं आपण परतू देऊ. तोपर्यंत बाकीच्या भाज्यांची तयारी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता हलकासा असा रंग आता कांद्याचा बदललेला आहे. थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे. आपण लगेच टोमॅटो पण टाकून घेणार आहोत यामध्ये. आता आपण टोमॅटो पण चांगला छान परतून घेणार आहोत. जसं टोमॅटो कांद्याला ब्राऊन कलर आला तसं टोमॅटोचं अगदी पाणी जाऊन ऑइल सुटेपर्यंत आपण थोडंसं त्याला छान असं परतून घेणार आहोत. मग भाज्या मिक्स करणार आहोत. खरं तर मी आधी काय करते, सगळ्या मिक्स भाज्या बॉईल करून घेते, बाजूला शिजवून घेते छान ग्रेव्ही करून असं स्मॅश करून, आणि मग एकीकडे एका कढईमध्ये सगळ्या भाज्या परतून मिक्स करते. परंतु तसं करणार नाही आहे. आज मी जरा शॉर्टकट मारणार आहे. शॉर्टकट स्वीट आणि अतिशय झणझणीत अशी सुंदर तुम्हाला पावभाजी कमी वेळेमध्ये कशी करायची मी एकदा करून दाखवणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. चला तुम्ही तुम्हाला भाज्या पण दाखवते मी कशा कट केल्या. सगळ्या भाज्या दाखवते मी. 2-3 मोठी बटाटे मी एकदम बारीक कट केलेले आहेत. खरं तर मी मोठे पीस पण करते परंतु आज एकदम बारीक केलेत कारण स्मॅश करायला एकदम हलकं जातं. यामध्ये तुम्ही पाहताय फ्लावर मी हा 100 ते 150 ग्राम घेतलेला आहे. अतिशय बारीक करून घेतला आहे कारण मोठे तुकडे नकोच आहेत म्हणून. आणि 5 ढोबळी मिरची बारीक कट करून घेतलेले आहेत. याचे पीस थोडेसे मोठे ठेवलेत गाजरचे कारण ते मला काटले नाही आहेत. मी पटकन आवरून घेतलं. आणि मटर थोडे जास्त वापरलेत. तर मी अशा पद्धतीने पावभाजी तयारी केली. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता टोमॅटो आणि कांदा तिकडे परतून झाले की सगळ्या भाज्या मी मिक्स करणार आहे, मसाले वगैरे सगळं टाकून. तर सगळ्या भाज्या एकत्र करण्यामागचं हे की एकजीव आणि एकसंधपणा येण्यासाठी सगळ्या भाज्या एकजीव होणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, फोडणी बाजूला देतो आणि भाज्या वेगळे शिजून घेतो. तर त्यामध्ये जो मसाला असतो, मिठाचं प्रमाण असतं, गरम मसाला, तिखट मसाला जो असतो, ते सगळं मसाला सगळ्या भाज्यामध्ये छान शिजताना आतपर्यंत जातो आणि भाजीची टेक्स्चर अतिशय वेगळं येतं आणि चव पण फार सुंदर लागते. म्हणून ही पद्धत आहे. तर शॉर्टकट आहे पावभाजीचा आणि अतिशय सुंदर पावभाजी होणारी हॉटेलसारखी. तर तुम्ही एकदा पाहून घ्या. चला, हा टोमॅटो पण अतिशय बारीक झालेला आहे. आता टोमॅटोला पण आता तेल सुटायला लागलेलं आहे. आपण याच्यामध्येच आता मसाले पण टाकणार आहोत. यामध्ये अजून एक छोटा बीट किंवा मोठं टाकलं तरी काही नाही, हेल्दीच बनवून आपण घरी खाण्यासाठी. तर याच्यामध्ये एक बीट जर टाकलं ना तर अतिशय छान असा कलर येतो भाजीला. पण मी काही बीट आणलं नव्हतं खरं तर, आणि आता आणायला विसरली म्हणून मी बीट टाकलं नाही आहे. पण पावभाजी म्हटलं की बीट आठवणीने टाकाच तुम्ही. तर तुम्ही पाहताय आता हे कसं झालं आहे. कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण जे आहे ते अगदी एकजीव आणि संध झालेलं आहे. अतिशय छान बारीक झालेलं आहे आणि कलर पण त्याला छान सुटला. त्याच्यामध्येच आपण मीठ, हळद सगळे मसाले टाकून घेणार आहोत. पावभाजी मसाला. कांद्याला ब्राऊन रंग येण्यासाठी सुद्धा बरेच जण मीठ टाकतात पण मी मीठ टाकलं नव्हतं कांद्याला. तर आता थोडंसं जास्त टाकते. सगळ्या भाज्या पण आता शिजणार आहे त्याच्यामध्ये म्हणून मीठ लगेच मसाला पण टाकून घेते. हा आहे पावभाजी मसाला, 2 चमचे. हळद अगदी चवीला टाकणार आहोत आपण. हळद टाकत नाही खरं तर. हे अगदी नकळत एवढीशी टाकलेली आहे हळद असावी म्हणून. हळदीचा रोल जास्त नाही याच्यामध्ये. मसाला अजून थोडासा टाकून घेते कारण की पावभाजी जास्त होणार आहे. 8 ते 10 लोकांची पावभाजी होणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त टाकून घेतलं. चला, छान कलर येईपर्यंत आपण सगळे स्मॅश करून घेऊया. चांगली अशी मिक्स करूया भाजी, पाणी तेल सुटेपर्यंत, आणि मगच आपण भाज्या मिक्स करणार. तर खरं ते वाफेमुळे तुम्हाला कलर दिसत नाही आहे. आता दिसत असेल तुम्हाला. पहा, कांदा आणि टोमॅटो अतिशय एकजीव झाला आहे. म्हणजे तो दिसत पण नाही आपल्याला की आपण कांदा टाकलाय की टोमॅटो टाकलाय. एवढा एकसंध झालेला आहे. त्यामध्ये आता आपण लगेचच भाज्या पण मिक्स करून घेणार आहोत. मी थोडा हाय फ्लेम ठेवले कारण यातलं पाणी जळून पूर्ण तेल सुटेपर्यंत वेळ लागेल. तुम्ही पाहताय भाजीचं टेक्स्चर कसं दिसतंय तुम्हाला. अतिशय सुंदर असं एकजीव झालेल्या आहेत भाज्या. ही जी मेहनत आहे सुरुवातीची, हीच पावभाजीची खरी तर ट्रिक्स आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला छान परतून घेतलात तर भाजी एक नंबरच होते.
सगळ्या भाज्या एकजीव करून घेते, टाकते याच्यामध्ये लगेच. सगळ्या भाज्या मिळून कुकर जवळजवळ आपला पूर्ण भरलेला आहे भाजी. खरं तर पावभाजी काही एवढी घट्टसर पण नसते आणि खूप पातळ पण नसते, आपल्याला माहिती आहे. तर ही 8 ते 10 माणसाची जवळजवळ होणार आहे. मी तर 7च बोलली, परंतु 10 माणसं एवढी पावभाजी होणार आहे आणि शिल्लक राहिली तरी उद्या संडे असल्यामुळे मुलं खातील. तर चला, डिसेंबर एंडिंग आणि पावभाजीने असं तर काही होऊ शकत नाही आहे. भाज्या पण छान हेल्दी मस्त भेटतात, त्यामुळे खूप दिवसापासून चाललं होतं पावभाजी बनवूया. बाहेरची खाण्यात आणि घरी बनवण्यात एक वेगळी मजा असते. तर आता पावही आणलेत, बटर वगैरे आणले. पाव छान असे बटरमध्ये लाल भाजूनच घेणार आहोत, तोपर्यंत इकडे भाजी पण होईल. बरेच जण आता एक शिट्टी काढून स्मॅश करणार, परंतु मी शिट्टी वगैरे काढणार नाही. 3 शिट्ट्या होईपर्यंत छान अशी एकजीव शिजून देणार आणि मग स्मॅश करणार आहे. भाजीला स्मॅश करायची जास्त गरज लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण खूप बारीकच हे कापलेले आहेत भाजीचे कापं, त्यामुळे गरज नाही आहे जास्त आपलं बारीक करण्याची. स्मॅश करण्याची सुद्धा जास्त आवश्यकता नाही आहे, कारण 3 शिट्टीमध्ये भाजी एकदम एकजीव होऊन जाते. तुम्ही असंही शिजून ठेवू शकता, भाजीला काही वेळ लागत नाही आहे. अर्ध्या तासामध्ये स्लो गॅसवरती पण सुद्धा छान भाजी शिजते आणि मग नंतर स्मॅश केलं तरी चालेल. आता आपण याच्यामध्ये 1 लिटर गरम पाणी टाकणार आहोत. थंड पाणी टाकणारच नाही आहोत, कारण लवकर पण शिजेल आणि भाजीची चव पण थोडीशी वेगळीच येते. आता याच्यामध्ये मीठ, मसाला, मिरची सगळे एकजीव झाल्यामुळे भाज्यासुद्धा छान शिजतात आणि सगळ्या भाजीच्या आतमध्ये मीठ मसाला लागल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी उतरते. फक्त मिठामध्ये शिजवून घेऊन भाज्या टाकणं आणि मसाल्यामध्ये शिजवणं, याच्यामध्ये गृहिणींना माहिती आहे की याच्यामध्ये किती फरक जाणू शकतो. चला तर मग भाज्यांमध्ये पाणी एवढंच बस झालं. 3 शिट्टीमध्ये भाजी काही कुकर डागणार नाही आहे किंवा खाली असं चिपकणार नाही आहे. आपण पटकन कुकर बंद करूया, नंतर तुम्हाला दाखवते की भाजी कशी झाली. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. पहा, रेड. अजून भाजी शिजायची तोपर्यंतच फक्त कलर पहा, नंतर सुद्धा खूप छान कलर होतो. यामध्ये जर बीट असतं ना अजून छान कलर आला असतं. चला, आपला कुकर झालेला आहे, तोपर्यंत ना मी पटकन कट्टा वगैरे आवरून घेते आणि मग तोपर्यंत 2-3 शिट्ट्या पण होऊन जातील. भाजीला असा कलर उतरला. आता आपण भाजी चांगली स्मॅश करून घेऊया आणि छान अशी कोथिंबीर, याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर कट करून घेऊया. चला तर मग जरा भाजीचं मस्त शिजली आता छान, बघूया आपण. छान अशी आता एकजीव झालेली आहे, तरी पण आपण थोडीशी एक अजून हे करून घेणार आहोत गरम. 1-2 उकळी फोडून घेणार आहोत आणि वरतून बटर आणि मस्त अशी कोथिंबीर कट करून टाकते लगेच. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि अजून 2 उकळी काढणार आहोत भाजीच्या. भाजी पण अशी एक संद मस्त झालेली आहे स्मॅश करून छान. चला तर मग अशी छान आपली पावभाजी पण तयार झालेली आहे, आता तुम्ही पाहू शकताय. चला, मस्त ताव मारूया पावभाजीवरती. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी झटपट आणि शॉर्टकट, तर मला नक्की सांगा. अतिशय छान अशी झालेली आहे, टेस्ट पण आम्ही बघितलेली. आता लगेच आम्ही खायला पण सर्व करणार आहोत, तोपर्यंत मी पाव पटकन भाजून घेते. थोडंसं बटर पण टाकले आणि तूप आणि बटर दोन्हीमध्ये पण पाव भाजून घेणार आहोत. काहींना तुपामध्ये हवं आहे, काहींना बटरमध्ये. चला तर मग आपण सर्व करूया. एकीकडे छान बटर लावून, मी काही पाव कापत बसते नाही आहे कारण वेळ झालेल्यामुळे असेच भाजून घेतले छान असे बटर लावून. एकीकडे लगेच मुलांना पण दिले. आई आणि बाबाला सांग मी जेवते इकडे. तर आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांग. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. तर अशी आहे आपली पावभाजी. चला तर मग सुरुवात करूया. कशी झाली मी नक्की सांग.